शत्रुओं का नाश कर देंगे, चाहे वो हजारों में हो या लाखों में क्यों ना हो। लड़ेंगे हम, ये मेरा वचन है, ठिंगाड़ू का वचन। कार्यक्रम पार पडला। मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करा। नमस्कार। आज पुरंदर या तालुक्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये सहकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र म्हणजे आमदार संजयजी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा, शेखर वडणे, राजेश पांडेजी, बाबाराजीजी, सूर्य नाना, ही सर्व मंडळी आणि असंख्य असे त्यांच्याबरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे जेजुरी नगर परिषद असेल, सासवड नगर परिषद असेल, वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील, या ग्रामपंचायतीमधले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ 3000 प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात। या भागामध्ये असणारे काही विषय की ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजयजी जगताप, नदी जोड प्रकल्प असेल, त्याच्या माध्यमातून दुर्दोडी इथला असणारा प्रकल्प असेल किंवा विमानतळ या संदर्भातले असणारे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे, जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण, असं काही ते निर्माण झालं पाहिजे, शेतीचं असणारं या ठिकाणचं असणारं क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विजन घेऊन काम करणारे संजयजी, त्याचबरोबर युगपुरुषांची असणारी ही नगरी, या नगरीमध्ये अहिल्याबाई छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी या आणि राजे हिराजी नाईक यांची ही भूमी, त्यामुळे या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्त्व आहे। या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने तिथल्या असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात। केंद्रातलं नरेंद्र मोदींचं नेतृत्वामधलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार
इथे असणाऱ्या जनतेच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहण्यासाठी आज जो निर्णय घेतला आहे, खरं तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि सर्वजण इथे असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रतिबद्ध आहोत. पुन्हा एकदा जनते आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सरपंच, विविध सोसायट्यांमध्ये काम करणारे आणि पदाधिकारी या सर्वांचे भारतीय जनता पार्टी या राजकीय प्रवाहामध्ये मिशन बारामती 2029 ही डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होते का? संग्राम थोपटेंचा प्रवेश झाला, आज संजय जगतापांचा प्रवेश झाला, प्रवीण मानेंचा प्रवेश झाला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व तरुण आणि भ्रष्टा विजन ठेवणारी असे सर्व ही नेतृत्व आहे. संग्राम थोपटेजी असतील, मानेजी असतील किंवा संजयजी असतील, ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ताकदीने वेगवेगळ्या पद्धतीने फक्त स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करतं, राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार काम करतं. त्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे ती गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. पिढ्यानपिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत. ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, ही मंडळी जी आहे ही मंडळी या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात. त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत तेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वस्वी जबाबदारी धोरण धरून चालणारी मंडळी आहे. त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे. वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात, देवेंद्रजींशी चर्चा करतात. एक मैत्रीपूर्ण असं नातं पक्षात तर आहेच, विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे. आणि म्हणून त्या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं ही पूर्ण व्हावी या शुद्ध भावनेतून मग संजयजी असतील, संग्राम थोपटेजी असतील किंवा मानेजी असतील ही सर्व मंडळी पक्षामध्ये आलेली. सर, जे महायुतीमध्ये माजी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत संग्राम पक्षाचे पक्ष आहे 2029च्या विधानसभेला संधी मिळणार. मला तेच सांगितलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही. ही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास कामं, त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं. जसं गोंदवलीमधला असणारा नदीजोड प्रकल्प छोटा प्रकल्प आहे, त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे.
शुद्ध भावना घेऊन येणं असे विविध भागातील असणारी सगळी मंडळी आहे. जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी त्यांची भूमिका मांडली. रोजगाराच्या अनेक संधी या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका. त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्रजी आहेत. त्यामुळे त्या एकमेव या सगळ्या विषयांमुळेच समतोल विकास होणं गरजेचं आहे. परंतु बारामती आणि इंदापूरचा विकास होतो त्यामध्ये पुरंदर मागं पडतंय, दौंड मागं पडतंय, भोर मागं पडतंय. मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार का या तर आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं, जो विषय या भागामध्ये प्रलंबित आहे त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथल्या ठिकाणी 3000पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला. देवेंद्रजी असतील, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होती, त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशा दूर करता येईल यासाठी आम्ही समजा. बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसत आहे. हर्षवर्धन पाटील यांचा देखील प्रवेश होणार अशी चर्चा होती. एकंदरीत 2029ची ही लोकसभेची तयारी म्हणायची कमी आज मालवणमधले नगरसेवकांचा प्रवेश झाला, परभणीमधल्या नगरसेवकांचा प्रवेश झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं कारणच एक आहे, महायुतीचं सरकार